सर्व मान्यवरांचं मी आजच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो। न्यायमूर्ती लोया यांचा खुनी कोण या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे आणि हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ज्या मान्यवरांची लाभलेली आहे त्यांना मी विनंती करेन त्यांनी स्टेजवर यावं। सर्वप्रथम या पुस्तकाचे लेखक माननीय निरंजन टकले यांना विनंती करतो त्यांनी विचारपीठावर यावं। आजचे दोन प्रमुख पाहुणे अतिशय अनुभवी पत्रकार आणि दीर्घकाळ ज्यांचं सदर आपण सर्वजण वाचतोय असे अनंत बागायतकर सर यांना विनंती करतो त्यांनी विचारपीठावर यावं। लेखक आणि संस्कृतीचे अभ्यासक संजय सोनवणी आणि आजचा हा कार्यक्रम संयोजन करण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे अशा काही संयोजन समिती सदस्यांनाही मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं। प्रशांत कोठडिया सर, तमन्नाताई इनामदार आणि नरेंद्रभाई व्यवहारे आणि रवींद्र अण्णा माळवदकर। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय आणि आज भारतीय संविधान हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय प्रेरणेचा आदराचा विषय आहे आणि आपल्या सगळ्यांना जोडणारं एक वैचारिक माध्यम आहे। अशा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत। मी एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या विश्वस्त आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पदाधिकारी आणि आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका आयोजनाची राहिलेली आहे अशा तमन्नाताईंना विनंती करतो, तमन्ना इनामदार यांना विनंती करतो त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करावं। आपण संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करत आहोत। मी म्हटल्यानंतर माझ्या मागे आपण सगळ्यांनी म्हणायचं आहे। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे असे साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र अण्णा माळवदकर अध्यक्ष रवींद्र अण्णांना विनंती करतो त्यांनी स्वागत करावं उपस्थितांचं। पुण्यातील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये भाग घेणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन आम्ही आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। युवक क्रांती दल, संविधान राष्ट्रवाद मंच, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर, जनसेवा सहयोग कम्युनिटी सेंटर, इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ट्रस्ट आणि जय हिंद लोक चळवळ या सर्व संस्था पुण्याच्या विविध भागात आणि वेगवेगळ्या समाज घटकांसाठी तळागाळातल्या लोकांसाठी काम करणारे आहे। त्यांच्या वतीने मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार श्री अनंत बागायतकर, प्रसिद्ध अभ्यासक व लेखक श्री संजय सोनवणी आणि लोह्यांचा संशयास्पद मृत्यू पुस्तक लिहिणारे आपल्या सर्वांचे लाडके आणि धाडसी पत्रकार श्री निरंजन टकले यांचे मी मनापासून स्वागत करतो। आज या कार्यक्रमासाठी सभागृहात उपस्थित असलेल्या अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये विठ्ठल शेठ मणियार आहेत,
त्यांचे मी स्नेहपूर्वक स्वागत करतो. एका अर्थाने आज पुणे शहरात विधायक वृत्तीने कार्य करणाऱ्या, पुरोगामी विचार पुढे नेणाऱ्या लोकप्रतिनिधी, सर्व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि सक्रिय कार्यकर्त्यांची, व्यक्तींची मांदियाळी आज उपस्थित आहे. याचा आम्हाला खूपच आनंद होतोय. मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठीत आवृत्तीचे प्रकाशन पुण्यात होत आहे. याचा आम्हाला सर्वांनाच आनंद वाटतो आहे. एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचाराला चालना देणाऱ्या कार्यक्रमात आपण सर्वजण आल्यामुळे आम्हा संयोजकांना, व्यासपीठावरील पाहुण्यांना आणि विशेषतः पुस्तकाचे लेखक श्री निरंजन टकले यांना फार मोठा आधार व बळ मिळेल असा मला विश्वास आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये समविचारी मंडळींनी वेगवेगळ्या व्यासपीठावर एकत्र येणे, परस्परांमध्ये विचारविनिमय करणे आणि आपली लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षता टिकवणे फार गरजेचे बनले आहे. असे माझ्यासारख्या तळागाळातील लोकांसाठी आणि विशेषतः ज्यांचा आवाज समाजापुढे पोचत नाही अशा 12 बलुतेदार नाते निर्माण करणाऱ्या आणि त्यांचा आवाज उठवण्याचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला मनापासून वाटते. आम्ही या कार्यक्रमाच्या संयोजनाच्या निमित्तानं ज्या 2-3 बैठका घेतल्या, त्या बैठकामध्ये एक संकल्प केलेला आहे की अशी समविचारी व्यक्ती, संघटना यांना एकत्रित करून एक मोठं स्नेहसंमेलन लावायचं आणि सातत्याने चर्चा करून जास्तीत जास्त अशा पद्धतीचे कार्यक्रम, उपक्रम राबवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. निर्भीड आणि सत्याग्रही पत्रकार निरंजन टकलेंच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि या प्रकाशनाला असेच एक प्रसिद्ध, अनुभवी, मान्यवर पत्रकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत अशा अनंत बागायतकर सरांचं स्वागत करण्याची विनंती मी अनवरभाई राजन यांना करतो. शाल आणि एक भेट देऊन अनंत बागायतकर यांचं स्वागत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेचे विश्वस्त सचिव अनवर राजन करतायत. अनंत बागायतकर यांची लेखणी आपल्याला माहिती आहे. त्यांचं दैनिक सकाळमधलं सदर मी आणि आपण अनेक जण आवर्जून वाचत होतो. लेखक आणि संस्कृतीचे अभ्यासक संजय सोनवणी सर यांचं स्वागत नरेंद्रभाई व्यवहारे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. संजय सोनवणी सरांची एकामागोमाग एक पुस्तकं येत आहेत आणि संस्कृती, धर्म याबद्दल खूप महत्त्वाचं चिंतन या पुस्तकांमधनं होतं आहे. जनसेवा सहयोग कम्युनिटी सेंटरचे नरेंद्र व्यवहारे संजय सोनवणे यांचं स्वागत करतात. युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते प्रसाद झावरे यांना विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे केंद्रस्थान आणि लेखक, पत्रकार निरंजन टकले यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करावं. प्रसाद झावरे यांचाही या संयोजनामध्ये महत्त्वाचा रोल राहिलेला आहे आणि निरंजन टकले यांच्याशी सतत संवाद आणि असे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचा संकल्प प्रसादने केलेला आहे. रवींद्र अण्णांनी उल्लेख केलेलाच आहे. आजचा हा कार्यक्रम अशा अनेक प्रयत्नांची एक मालिका आहे आणि हे सगळं का घडतंय, ही एकूण प्रक्रिया काय आहे या संदर्भात आजच्या कार्यक्रमाचं आणि या प्रक्रियेचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी संविधानिक राष्ट्रवाद मंचाचे संस्थापक प्रशांत कोठडिया यांना करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत बागायतकर, लेखक निरंजन टकले, भारतीय संस्कृती आणि वेदांपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या सांस्कृतिक वाटचालीचा प्रचंड अभ्यास करणारे आमचे मित्र संजय सोनवणी आणि व्यासपीठावरील माझे सर्व वेगवेगळ्या संस्थांचे सहकारी. समोर आज खूप मान्यवर मंडळी आहेत. डॉक्टर कुमार सप्तर्षी आलेले आहेत, विठ्ठल शेठ मणियार आहेत,
माजी आमदार जयदेव गायकवाड आहेत, प्रसिद्ध पत्रकार ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आहेत, आज माजी महापौर अंकुश काकडे आहेत, डॉक्टर सतीश देसाई 5 मिनिटापूर्वीच होते, 5 मिनिटापर्यंत होते, ते दिसत नाही आहेत का आहेत. आणि अनेक मान्यवर लोकशाही उत्सव समितीचे आमचे मित्रमैत्रिणी आलेले आहेत, वेगळ्या संस्थांचे आलेले आहेत. त्यामुळं एका अर्थानं अनंतराव म्हणले ते बरोबर आहे की अनौपचारिक कार्यक्रम ठेवला तर जास्त बरं, पण आपण त्याचं मिश्रण करूयात. ब्लेंडिंग इज ऑलवेज गुड. स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांनी न्यायाधीश ब्रिज गोपाल लोया यांच्या रहस्यमय आणि आकस्मिक मृत्यूचा कसून शोध घेतला, अडचणींचे कितीही डोंगर आले, संपूर्ण राज्यव्यवस्थेचा विरोध सहन केला आणि ह्या सगळ्याचा समुच्चय त्या पुस्तक रूपानं आपल्यासमोर आलेला आहे. त्यामुळं पुण्यात हे प्रकाशन होतंय, दुसरं प्रकाशन परवाच कोल्हापूरला झालं आणि कोल्हापूर पुरोगामी विचाराच्या बाबतीत आपल्यापेक्षा नक्की 2 पावलं पुढे आहे असं मान्य करायला काहीच हरकत नाही. हा कार्यक्रम आयोजित करताना जसं रवींद्र माळवतकरांनी सांगितलं की एकट्या दुकट्याने करता येतो, परंतु वेगवेगळ्या संस्था ज्या पुण्यामध्ये काम करतात त्यांनी एकत्र यावं या निमित्तानं आणि तो एकत्रितपणे करावा हा त्याचा हेतू आहे. खरं हे पुस्तक अलीकडच्या काळातलं शोधपत्रकारितेतील एक मैलाचा असेल यात काही शंका नाही. त्यामुळं फॅसिस्ट विचारांचं एखादं सरकार आलं तर ते कशा प्रकारे काम करतं, घटनात्मक संस्था स्वतःच्या ताब्यात घेऊन हम करे सो कायदा अशा उर्मट अहंकारी आणि हुकुमशाही पद्धतीनं काम करतं याचं अंतरंग या पुस्तकामध्ये आपल्याला दिसणार आहे. संपूर्ण राजकीय व्यवस्थेला चोर पावलांनी आणि आता उघडपणे मांडलिक कशा प्रकारे केलं गेलं याचा आरसाच निरंजन टकलेंनी आपल्याला दाखवलेला आहे. आणि त्यामुळेच त्यांनी कॅरेवान मासिकामध्ये लिहिलेलं पहिला लेख यापासून ते हे पुस्तक आणि वेगवेगळ्या स्टोरीज त्यांनी केलेल्या या नेहमीच ऐतिहासिक दस्तावेज ठरणार आहे अशी आमच्या सगळ्या मित्रमंडळींची भावना आहे. शासन यंत्रणा ही घटनात्मक संस्थाच ताब्यात घेते असं नाही, तर चौथ्या स्तंभाला न्यायपालिकेला आणि न्यायपालिकेला स्वतःचं गुलाम बनवते हे आता आपण रोज पाहू लागलेलो आहे. मग एरवी मोठ्या मोठ्या आवाजात बोलणारे नेते, नोकरशाहीतील अधिकारी आणि अनेकदा लोकही भय आणि सोयीने गप्प राहणं पसंत करतात. याचंही दर्शन आपल्याला या पुस्तकात घडणार आहे. आणि अशातच वीज चमकल्याप्रमाणे अगदी सामान्य वाटणारे लोक किती धैर्यवान असतात हेही आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येणार आहे. आणि म्हणूनच महात्मा गांधी यांनी अशा माणसांना निर्भय बनवलं आणि स्वातंत्र्य लढ्याचे प्रत्येक सामान्य माणसाला शिलेदार बनवलं, ते काही उगीच नाही. आणि म्हणून नेवर अश्युम दॅट लाऊड इज स्ट्रॉंग अँड क्वायट इज वीक हे गांधीजींनी दाखवून दिलं. या पुस्तकात ज्यांचा उल्लेख आहे सुरुवातीलाच आहे तो सर्वोच्च न्यायालयाचे आत्ता अजूनही आहेत हे मुख्य न्यायमूर्ती रमण्णा यांनी मध्यंतरी शोधपत्रिकारिता दिसत नाही देशामध्ये वगैरे पद्धतीचे विचार मांडले. ते शेवटच्या काळात विशेषतः लोकशाहीबद्दल खूप काळजी करतात, ठिकठिकाणी भाषणातनं बोलतात, मात्र निकालपत्रात त्यांच्या कुठल्याच तसं प्रतिबिंब दिसतंय असं आमच्यासारख्याला वाटत नाही. आणि म्हणून शोध पत्रकारितेतून हे निर्माण जे झालेलं आहे पुस्तक, लोयांवरचं, लोयांच्या मृत्यूवरचं, खुनावरचं, त्या पुस्तकाचा कोणालाही संदर्भ घ्यावासा वाटलेला नाही.
आणि अशा वेळी मात्र ह्या लोकांनी डोळ्याला पट्टी बांधली अशीच भावना आमची झाली तर काही चुकीचं ठरणार नाही. मला वाटतं निरंजन, आपण त्यांच्या निवृत्तीपूर्वी इंग्रजीतलं एक पुस्तक त्यांना भेट पाठवायला काहीच हरकत नाही. किमान वाचून शेवटचे काही दिवस राहिले, त्याच्यात काही बुद्धी झाली तर आपण प्रयत्न करूयात. मित्रांनो, व्हेरी गुड. मोदी संवत्सर 2014 सुरू झाल्यापासून देशात लोकशाहीला जे ग्रहण लागलंय ते इतक्या हलक्याने घेऊन चालणार नाहीये. आजवर जे जे त्यांच्या पितृसंस्थेच्या मनात होतं ते आता 2014 पासून उघडपणे, बिनदिक्कतपणे आणि निर्लज्जपणे ते जे काही करायचे ते करू लागलेले आहेत. आणि म्हणून संपूर्ण लोकशाही आणि भारतीय समाजाची वीण त्यामुळे उसवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. आणि याचाच दुसरा अर्थ असा की हा फॅसिझम आपल्या सर्वांचे दार ठोठवल्याशिवाय राहणार नाही, ही धोक्याची सूचना, पूर्वसूचना हे पुस्तक आपल्याला देतं. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही संयोजकांनी एकत्र येऊन या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला. ह्या सगळ्या संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक कामात आहेत, विधायक कामात आहेत. अगदी ग्रासरूटवरती लोकांशी उत्तम संपर्क आहे. समविचारी संस्था आणि व्यक्तींना एकत्र आणण्याची आमची सगळी भूमिका आहे, जी रवींद्र माळवतकरांनी मांडली. प्रसाद झावरे व संदीप बर्वेसारखे कार्यकर्ते, डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि अनवरभाई राजन यांनी सुरू केलेल्या युवक क्रांती दलाच्या माध्यमातून ते राज्यभर फिरत आहेत. मग निमित्त असेल ते टू मच डेमोक्रेसी सारख्या फिल्मचं किंवा ह्यासारख्या कार्यक्रमाचं, संविधानावरच्या वेगळ्या अभ्यास वर्गांचं, ते राज्यभर जातात, युवकांशी बोलतायत, लोकांशी बोलतायत, वेगळ्या समाज घटकांशी ऑलरेडी बोलतायत. आमचे रवींद्र माळवतकर हे तर साखळीतील तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर या 102 वर्षांपासूनच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. पूर्व भागामध्ये पुण्याच्या पुरोगामी विचार आणि सर्व समावेशकतेचा विचार ते वेगवेगळ्या कार्यक्रमातून मांडतात. आणि आज योगायोगाने ज्यांनी ही संस्था सुरू केली ते मणियार साहेबांचे नातू आज विठ्ठल मणियारजी आपल्या बरोबर आहेत. तर त्यांचे मला खरोखर आभार मानायचे. आज कार्यक्रमाला आलात. आमच्या तमन्ना इनामदार सारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, मुस्लिम सत्यशोधक समाज असेल, SM जोशी फाउंडेशन असेल, समतेवरचे वेगळ्या संस्था काम करतात, त्याच्यातनं कार्यरत आहेत. गोरगरीब जनता, विशेषतः महिलांच्या प्रश्नावरती, अगदी 12 बलुतेदारांच्या प्रश्नावरती त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, वृत्तपत्रातून लिहितात आणि समुपदेशक म्हणूनही ते सध्या काम करतात. आमचे नरेंद्र व्यवहारे सारखे कार्यकर्ते पक्षीय काम करतात, पण त्याचबरोबर जनसेवा सहयोग कम्युनिटी सेंटरच्या माध्यमातून 1995 पासून सामाजिक सेवेत ते कार्यरत आहेत. केवळ 8 ते 9 महिन्यांपूर्वीच मला सांगायला, म्हणजे त्यांना कदाचित आवडणार नाही, ते अत्यंत जीवघेण्या आजारातून बरे झालेले आहेत. पण कुठेही त्यांचा उत्साह तसोभरही कमी झालेला नाही. आणि म्हणजे मीच त्यांना परवा म्हणले की अहो तुम्ही धावपळ फार करता. ते म्हणले काही नाही, त्याची सवय लागलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं काम त्याच जोमानं आणि उत्साहानं सुरू आहे. तेही वन ऑफ दी ऑर्गनायझर्स आहे, त्याचा आम्हाला आनंद होतोय. आमचे असलमभाई बागवान आणि त्यांच्याबरोबरचे इब्राहिम खान किंवा अनेक सहकारी, इनक्रेडिबल समाज ग्रुप, समाजसेवक ग्रुप, त्यानंतर नर्मदा बचाव आंदोलन, अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमामध्ये ते सहभागी होत असतात, उत्साहानं होत असतात. आणि समाजामध्ये मुस्लिम समाज असो वा पददलित समाज असो, त्याच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं ते काम अतिशय उत्साहानं आणि जोरदारपणे करतात. आणि आमचा सर्वात तरुण सहकारी संकेत मुनोत हा जय हिंद लोक चळवळ आणि नोईंग गांधीझम या व्यासपीठावरून महात्मा गांधी यांचा प्रेम व मानवतेचा संदेश युवकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात एक वेगळे महत्त्व आहे. आणि विशेषतः पोस्ट 2014च्या काळामध्ये. आणि म्हणून स्वातंत्र्य लढ्याचा सर्व समावेशकतेचा विचार राज्यभर पोहोचवण्याचा कार्यक्रमातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
ऑलरेडी आम्ही किसान आंदोलनावरच्या काही फिल्म्स दाखवलेल्या आहेत, त्याच्यावरचा एक वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे आणि महाराष्ट्रभर नगर, नाशिक, औरंगाबाद, अनेक ठिकाणी, कोल्हापूर येथे ठिकाणी हे कार्यक्रम सुरू झाले आहेत. भारतीय संविधानाला मानणाऱ्या समविचारी राजकीय पक्षांना मात्र कधी जाग येईल ती येईल, ते कदाचित आपल्या संकुचित राजकारणातनं बाहेर येणारही नाहीत. व म्हणूनच समाजाशी जोडल्या गेलेल्या सामाजिक संस्थांनी हातात हात घालून काम करण्याचा आमचा निर्धार मी या निमित्तानं व्यक्त करतो. थांबतो. जय भारत, जय संविधान. प्रशांत कोठडिया यांनी ही सगळी प्रक्रिया सांगितली आणि त्यामध्ये राजकीय पक्षांवर अवलंबून न राहता मतदार असलेल्या नागरिकांची एकजूट होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून निरंजन टकले नेहमी असं म्हणतात की जर आजचे काही भक्त जर्मनीमध्ये हिटलरच्या मागे जसे लोक भक्तासारखे फिरत होते तसे आज काही लोक भक्तासारखे फिरतायत. पण त्यावेळी जर्मनीतल्या बहुसंख्य जनतेने आणि त्यातल्या महत्त्वाच्या मोठ्या एका समूहाने हिटलरला पाठिंबा दिला होता. पण आपल्यासारखे जे लोक हुकुमशाहीच्या विरोधामध्ये सत्यशोधकी पद्धतीने, सत्याग्रही पद्धतीने लढतायत, त्यांची एकजूट होणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने काही कट्ट्यातले लोक सुद्धा इथे आज उपस्थित आहेत. डेक्कन कट्टा आणि या डेक्कन कट्ट्याचे दिलीपसिंग विश्वकर्मा आणि तिथेच आमची निरंजन टकले यांच्याशी 2018 साली भेट झाली. तेव्हा जी लोयांच्या खुनामागची त्यांनी स्टोरी आम्हाला सांगितली ती आज प्रत्यक्ष पुस्तक रूपामध्ये आपल्या सगळ्यांना भेटते. त्यामुळे हा मुख्य प्रकाशनाचा कार्यक्रम आता आपण त्याला सामोरे जातो. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची विनंती मी ज्येष्ठ पत्रकार अनंत बागायतकर आणि संजय सोनवणे सरांना करतो आणि आपण सर्वजण या प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार होऊया. न्यायमूर्ती लोया यांचा खुनी कोण या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत प्रकाशन होत आहे. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं मनोगत असतं ते लेखकाचं आणि आमचा सहकारी साथी निरंजन टकले याला मी विनंती करतो त्यांनी लेखकाचं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या मराठी आवृत्तीच्या पुण्यातल्या आजच्या या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मंचावरती उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार ज्यांचं अनेक वर्ष त्यांच्या बातम्या आणि त्यांचे रिपोर्ट्स हे वाचले गेले ते आदरणीय अनंत बागायतकर सर, संजय सोनवणे सर, रवींद्र माळवतकरजी, प्रशांतजी कोठडिया, तमन्ना इनामदार, असलम बागवान आणि माझा मित्र संदीप बर्वे. पहिले तर मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, कारण आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात. याआधीही गांधी स्मारकला ज्यावेळेला डॉक्टर सप्तर्षींनी इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन केलं तेव्हाही खूप जण आजचेही त्यावेळेला उपस्थित होते आणि ही उपस्थिती ही म्हणजे मी म्हणेन बळ देणारी असते. आणि कारण त्यात आपण जे करतो आहे ते आपण अजूनही योग्य मार्गावरती आहोत असं वाटत राहतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुमची उपस्थिती ही आज मला बळ देणारी आहे नक्कीच. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मी जसं सर्वांना बऱ्याच जणांना माहिती आहे की मुळात ही बातमी 2017मध्ये आली 20 नोव्हेंबरला. त्यानंतर भारतातल्या एकाही प्रमुख प्रसारमाध्यमांनी या बातमीचा फॉलोअप केला नाही किंवा या बातमीला प्रसिद्धी देणं, ॲम्प्लिफाय करणं, हा मुद्दा उचलून धरणं यापैकी कोणीही काही केलं नाही मेनस्ट्रीम मीडियातलं. पुस्तक आल्यानंतर लोकशाही नावाचं एक चॅनल आहे मुंबईला आणि त्यांनी मुलाखत घेतली आणि आता जसं झालेलं आहे ना की चॅनलचे अँकर्स हे परफॉर्मर जास्त झालेत आणि ते जर्नलिस्ट कमी, परफॉर्मन्स जास्त ओरिएंटेड जास्त. तर तो सारखं एकच प्रश्न पूर्ण 30 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारत होता आणि तो विचारत होता की तुला अजूनपर्यंत तुम्हाला सोशल मीडियावरती ट्रोलिंग, धमक्या हे अजून सोशल मीडियावर का दिसत नाही. तर मग मी त्याला म्हटलं की त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा मोहन भागवत, RSS, BJP यांचा लोकशाहीवरती आणि व्यक्ती स्वातंत्र्यावरती, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती प्रचंड श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे ते बिलकुल अशा प्रकारची कुठली धमकी देणं किंवा ट्रोल करणं वगैरे हे काही करत नाही आहेत.
4 वर्षापूर्वी तसं नव्हतं आणि त्यामुळे ती बातमी आल्यानंतर त्यावेळेला तसे बरेच प्रकार झाले होते. त्यातले काही 2 किंवा 3 प्रसंग मी पुस्तकात पण लिहिलेले आहेत, पण त्यावेळेला ते सगळेच प्रकार झालेले होते. आणि नोकरी कुठे मिळू द्यायची नाही, जी आहे ती जाईल हे बघायचं, असे अनेक प्रकार झाले. म्हणजे पेंग्विनसारख्या प्रकाशनाने माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं आणि सर्व टर्म्स अँड कंडिशन्स वगैरे सर्व ठरवलं आणि पुस्तकाचं मॅन्युस्क्रिप्ट देण्याच्या 3 आठवडे आधी मला कळवलं की आम्ही हे नाही छापू शकत, फार दबाव आहे. तर पेंग्विन मागे हटलं. असं सतत होत होतं. ISBN नंबर जो पुस्तकाला लागतो तो ISBN नंबरला अप्लाय केल्यानंतर जवळजवळ वर्षभर ISBN नंबरच मिळाला नाही. मग पुन्हा त्याचा काहीतरी एक मार्ग काढायला लागला, त्यातून तो ISBN नंबर मिळवला. मग असं ठरवलं की आपणच प्रकाशन करायचं आणि मग निरंजन पब्लिशिंग या नावाने सुरू केलं आणि जे इतर नाही छापत ती पुस्तकं आपण करायची. आणि माझे काही हे शेवटचं पुस्तक नाही, त्यामुळे आता ॲक्च्युली माझं सावरकरांवरचं 698 पानं लिहून झाली आहेत. त्याचं अ लॅम्ब लायनाइज्ड असंच त्याचं टायटल आहे. आणि त्याच्यामध्ये जसं एरवी पुस्तकांमध्ये संदर्भ दिलेले असतात तर तसे संदर्भ न देता ॲक्च्युअल त्या डॉक्युमेंट्सचे फोटो, म्हणजे सर्व मर्सी पिटिशन्सचे फोटो, इंग्रजांबरोबर व्हाईसरॉय लिनलिथगो बरोबर जो करार केला त्या कराराचे फोटो, अशा सगळ्या गोष्टींचे प्रत्यक्ष फोटोच त्याच्यामध्ये ठेवायचे. म्हणजे मग ते संदर्भ दिला आणि मग संदर्भ मिळत नाही म्हणून कोणीतरी आपल्याशी आर्ग्यू करणार वगैरे, तो झंझटच ठेवायची नाही. तर त्यातली 698 लिहून झाली आहेत. म्हणजे त्यांच्या गांधी हत्येनंतर त्यांची सुटका झाली तिथपर्यंतचं लिहिलेलं आहे, त्याच्या पुढचं बाकी आहे. याच्या व्यतिरिक्त ऑलरेडी मी 3 वर्ष, म्हणजे आता मी जसं शोधपत्रकारितेमध्ये आलो माझं इंजिनिअरिंगचं क्षेत्र सोडून, तर एक थोडासा असं असतं की आपण सतत त्या रम्य भूतकाळात नाही वावरत राहत की मी अमुक साली अमुक केलं, तमुक साली तमुक केलं, आता काय करतो हे जास्त महत्त्वाचं. त्यामुळे मी निवडणूक आयोगाच्या 16,000 आर्कायव्हल फाईल्स आणल्या होत्या आणि भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली या सगळ्याचं हे करत होतो अभ्यास. तर त्याच्यावरती पण ऑलरेडी पुस्तक लिहायला घेतलं आहे, त्यामुळे ते पण असेल. एक भटक्यांची पारध नावाची मी एक डॉक्युमेंटरी केली होती, ज्यावेळेला डिनोटिफाईड ट्राईब्स ज्या आहेत, ज्यांना गुन्हेगार जमाती म्हटलं जातं, त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 2-2.5 महिने राहिलो होतो. म्हणजे वेगवेगळ्या जमाती महाराष्ट्रात 42 आहेत, तर त्याबद्दल पण पुस्तक करणार आहे. तर अशा डेफिनेटली 3-4 अशी माझी स्वतःची कामं मी या निमित्ताने करेन निरंजन पब्लिशिंगमधून. या व्यतिरिक्त इतरही पुस्तकं, आता मला ऑलरेडी 2 जणांनी बंगालमधल्या एकाने विचारलं आहे, मित्रच आहे माझा, पण इकॉनॉमी आणि गव्हर्नन्सवर 2014 पासूनच्या त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तक आणि ते प्रकाशित करावं असं त्यांनी म्हटलं आहे. तर तेही याच्यानंतर असेल. एक या बातमी करत असताना किंवा बातमी आल्यानंतर किंवा आता पुस्तक आल्यानंतरही बऱ्याच जणांनी विचारलं. आजही माझे एक मित्र इथं आलेत, माझे खूप जुने कलिग शरद डुमरे, त्यांनी मला विचारलं की त्यांची मिसेस त्यांना विचारत होती की भीती नाही वाटत का. तर ॲक्च्युली माझ्या आजोबांनी, मी लहान असताना, म्हणजे ते स्वातंत्र्य सैनिक होते, वडीलही होते, तर मी लहान असताना त्यांनी टागोरांनी भारताचं जे स्वप्न पाहिलं, भारताबद्दलची जी कल्पना केली, ती जी मूळ इंग्लिशमधली कविता आहे ती त्यांनी मला हिंदीमध्ये शिकवली होती. आणि जवळजवळ रोज, म्हणजे जसं इतर घरांमध्ये ते परवचे आणि काय काय म्हटलं जातं, तर त्याच्याऐवजी माझ्याकडून ते कविता म्हणून घ्यायचे. आणि ती चित्त जहाँ भयविहीन शीर्ष जहाँ उच्चरे, सत्य का गंभीर जहाँ वाणी का उत्सरे, ज्ञान जहाँ मुक्तरे, भेदो प्रभेदमयी कुंचित दीवार बीच, घिर घिर कर जगत जहाँ नहीं खंड खंडरे, चित्त जहाँ भयविहीन शीर्ष जहाँ उच्चरे. तर म्हणजे ही कविता इतकी घोटवून घेतलेली होती. आणि आता या पुस्तकाच्या म्हणजे अनुवादकाच्या मनोगतामध्ये एक प्रसंग आहे. मी पुण्यात कॉलेजला शिकत असतानाचा, आणि त्यावेळेला असं झालं की मी फर्स्ट सेकंड इयरलाच जस्ट सुरू व्हायचं होतं आणि ती एक घटना घडली, याला मी तिथं होतो. तर पोलिसांनी घरी फोन करून वडिलांना, आजोबांना बोलावून घेतलं पुण्यात आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि तुम्ही विचार करा साक्ष द्यायची का नाही द्यायची असं.
तर माझ्या आजोबांनी मला असं खोलीत बसवलं इथं CP ऑफिसला आणि मला म्हणाले की तू बघितलंस का? तर म्हटलं हो. म्हणे काय बघितलं? म्हटलं असं असं. मग म्हणे की भीती वाटते का तुला? तर स्वाभाविक मला लहान होतो खूप, मला वाटत होती. म्हटलं हो भीती वाटते. मला म्हणे नाही नाही भ्यायचं नाही म्हणे, काळजी नाही करायची, प्रभाकरला अजून एक मुलगा आहे. तर तेव्हा मला त्याचा अर्थच कळला नव्हता. पण अर्थातच म्हणजे नंतर त्याचा अर्थ कळला आणि मग हे लक्षात आलं की म्हणजे आत्ताही मी येत असताना जी 2-3 गाणी ऐकतो तर ते एक सतत असतं ना आपल्या डोक्यात की तू जिंदा है तू जिंदगी की जीत पर यकीन कर, तू जिंदा है तू जिंदगी की जीत पर यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. तर हे जे आपण म्हणतो की म्हणजे लहान मुलांना तुम्ही जे सांगता त्याचा काही त्यांच्यावर परिणाम होत नाही वगैरे असं नाही, निश्चितपणाने होतो. आणि त्याचं मीच खरं तर उदाहरण आहे की या सगळ्या गोष्टी इतक्या सातत्याने ऐकलेल्या होत्या घरामध्ये, त्या वातावरणामध्ये, की डेफिनेटली त्या अशा मनात रुजून राहिल्या. त्याच दिवशी मला आजोबा तिथंच CP ऑफिसमध्ये म्हटले होते 11 ऑगस्टला 1986. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की हल्ला करायचा तर इंद्रावर, भीक मागायची तर कुबेराकडे, त्याच्या खालचं काही करायचं नाही कधी. तर ही अशी काही वाक्य आहेत म्हणजे जी सतत म्हणजे मरेपर्यंत डोक्यात राहतील आणि तर त्याचा परिणाम होतो, निश्चितपणाने होतो. आणि तसाच हा एक भाग होता. या बातमीनंतर म्हणजे इतर ठिकाणी नोकरी का मिळाली नाही, म्हणजे 2017 साली खरं तर त्या वर्षातली सर्वात मोठी ही बातमी होती, नोव्हेंबर 2017 आलेली. आणि मग इतर ठिकाणी का नाही जॉब मिळाला, इतर पब्लिशर्सनी का नाही हे केलं, कुठल्याच पक्षांनी याच्यामध्ये काही मदत का नाही केली वगैरे असंच सगळेजण विचारत होते. आता कोल्हापूरच्याही कार्यक्रमामध्ये विचारलं तेव्हाही मी त्यांना तेच सांगितलं की जसं सुरेश भटांनी सांगितलं की हेही असेच होते तेहीच असेच होते, आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते. तर आता हा म्हणजे दुर्दैवाचा भाग आहे. पण शेवटी असं असतं की जी लढाई तुम्ही स्वीकारलेली आहे ती तुम्हालाच लढायची असते. आणि हे जर मनामध्ये असेल पक्क तर मग इतर ठिकाणी आपण आशेने बघत नाही राहत. आपण जे ठरवलं असतो आपण त्या मार्गाने डेफिनेटली करत राहतो. आणि म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून सुद्धा ज्या गोष्टी स्वतःमध्ये इम्बाईब करून घेतल्या होत्या किंवा ज्याला डेफिनेटली माझ्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा उपयोग झाला होता की एक प्रोसेस ऑफ ॲनालिसिस तयार झालेली असते मनात. म्हणजे इंजिनिअरिंग तुम्ही कुठल्या स्ट्रीममध्ये केलं यापेक्षा इंजिनिअरिंग माइंड तयार झालं आहे का हे मला महत्त्वाचं वाटत होतं. आणि त्यामुळे प्रोसेस ऑफ ॲनालिसिस समजत होती, प्रोसेस ऑफ एलिमिनेशन समजत होती. त्यामुळे मी अक्षरशः पुस्तकात पण मी ते दिलं आहे की मी अक्षरशः माइंड मॅपिंग करायचो की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हवा आहे तर कोणाकडून मला मिळू शकतो. डॉक्टर्स देऊ शकतात, स्टाफ देऊ शकते, तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी देऊ शकतात. मग डॉक्टर्सकडून मिळवायचं असेल तर काय काय करायला लागेल, स्टाफकडून मिळवायचं असेल तर काय काय करायला लागेल, असं सगळं करायचं. आणि मग हे नाही झालं तर काय करायचं, असं नाही झालं तर काय करायचं. तर असे सतत त्या प्रत्येक गोष्टीचे अल्टरनेट प्लान्स आणि हे रोज सतत म्हणजे असे कागदांचा ढिगारा आहे ॲक्च्युली तसं म्हटलं तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या काळामध्ये बनवलेलं. म्हणजे ते जे प्रसंग आहेत की सतत पाठलाग होत होता हे सगळं करत असताना नागपूरमध्ये. आणि एक क्षण असा आला की ज्या दिवशी मी खूप वैतागलो होतो. कारण 24 तास हा डोक्यात विचार असायचा की आता यांना टाळायचं कसं, यांच्यापासून दुसरीकडे जायचं कसं. त्यामुळे एका वेळेला अशी प्रसंग झाला की मी त्या यशवंत स्टेडियमच्या इथून बाहेर निघालो आणि त्या रिक्षाच्या समोर एकदम 2 साईडनी 3 मोटरसायकलवाले येऊन उभे राहिले आणि किधर जा रहा है. तर किधर जा रहा है म्हटल्यानंतर मी त्याच्या पाठीमागच्या सीटवर बसलो, म्हटलं तेरे घर पे जा रहा हूं, चल अभी. आता मला दुसरीकडे कुठे नाही जायचं, तुझ्याच घरी जायचं. तर त्याला एकदम समजेच ना. आणि ही पण एक गोष्ट त्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करत असतानाच ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम 15-16 वर्षाच्या काळात ही शिकलेलो होतो की समोरचा माणूस जे अपेक्षा करत नाही आहे ते जर तुम्ही केलं तर तो स्टन होतो आणि त्याला समजत नाही आता काय करायचं. म्हणजे रफिक कुरेशी म्हणून मी जेव्हा गुजरातमध्ये राहत होतो काऊ व्हिजिलंटीचं सगळा तो ट्रेड समजून घेण्यासाठी, कारण तो एक्स्टॉर्शनचा बिझनेस आहे गौरक्षा हा. आणि त्यावेळेला मला एका ठिकाणी खूप मारलं. म्हणजे तो एक चेकपोस्ट आहे अमीरगड चेकपोस्ट,
तिथं खूप मारलं, ट्रकमधून ओढलं, डोकं बिकं फुटलं होतं, पायाला खूप मारलं होतं. आणि त्यांच्या त्या मी पैसे काढल्यानंतर ते त्यांच्या त्या अध्यक्षाकडे घेऊन गेले बजरंग दलच्या, आणि त्याच्यासमोर असं खोलीत नेऊन फेकून दिलं. आणि मला वळता पण येत नव्हतं, इतका मार लागलेला होता. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणे क्या कर रहा है. तर म्हटलं मेरे को धंदा बढ़ाने का है, तुम्हारा पैसा कम करो. मग त्याला अपेक्षा होती की आता हा हातापाया पडेल, जीवाची भीक मागेल किंवा असं अशा पद्धतीने काहीतरी होईल. आणि मी त्याला म्हटलं की मेरे को धंदा बढ़ाने का है, पैसा कम करो. कारण ते गाईच्या ट्रकला 15,000, मशीनना 6,500, पाडे असतील तर 5,000 असे पैसे घ्यायचे. आणि त्याला ते अनपेक्षित होतं. हे मी म्हटल्यानंतर त्या मला एवढंच म्हटलं कितना करेगा. तर म्हटलं रोज 40 ट्रक लेके जाऊंगा. म्हटलं रोज लेके जाएगा 40. म्हटलं हाँ रोज 40 ले जाऊंगा. हे इसको बिठा म्हणे, इसको बिठा. असं मग लगेच मला त्याच्यासमोर खुर्चीवरती बसवलं आणि मग तो निगोशिएट करायला लागला. तर हे एक टेक्निक लक्षात आलेलं होतं की काय करायचं. तर तसे अनेक प्रसंग याही स्टोरी करत असताना झाले होते, जे लातूरपासून पुण्यापर्यंत येईपर्यंत जो पाठलाग 2 गाड्या सतत करत होत्या क्वालिसमधून, आणि ते हॉकी स्टिक आणि हे दाखवून, काठ्या दाखवून म्हणजे धमकावण्याचा प्रयत्न करत होते, घाबरवण्याचा. तर तेव्हाही एक माहिती होतं की काय आपण करायला हवं. तर अशा पद्धतीने त्या वेळेला ते रिॲक्ट होत गेलं. एक गोष्ट डेफिनेटली जी झाली होती, जी अदरवाईज इतर स्टोरीजच्या बाबतीत त्या प्रमाणात झालेली नव्हती, की व्यक्तिगत पातळीवरती खूप कमिट झालो होतो त्या स्टोरीशी. आणि त्याचं कारण असं की पहिल्यांदा मला ज्यावेळेला नुपूर बियाणी भेटली, म्हणून मी दरवेळेला म्हणतो की विद्यार्थी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर हा एकच समाजातला घटक आहे ज्यांच्यावरती भविष्याचं ओझं असतं, बर्डन ऑफ द फ्युचर. आपल्या सगळ्यांवरती भूतकाळाचं ओझं आहे, आपापल्या किंवा आपल्या वाडवडिलांच्या. त्या एकाच घटकावरती भविष्याचं ओझं असतं. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टीवरती रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे, असं सतत वाटत होतं. आणि ज्यावेळेला नुपूर मला भेटली पुण्यात रॉयल्टी हॉटेलला, प्रभात रोडला, आणि ती हे सगळं सांगत होती, आणि हे लक्षात येत होतं की हिला खूप कळकळ वाटते, खूप जेन्युइनली वाटते की याला वाचा फुटावी कुठेतरी. आणि तर त्यावेळेला मला माहीत नव्हतं माझे संपादक परवानगी देतील का नाही देतील, पण मी तिला शब्द दिला की मी हे करेन, मी हे शोधेन. दुसरा प्रसंग, ज्या वेळेला मी अनुजला भेटायला त्यांच्या घरी गेलो, आणि त्याचे आजोबा त्याच्याबरोबर होते, आणि त्याला काही विचारलं की त्याचे आजोबा उत्तर द्यायचे. आणि मग मी त्यांना विचारलं की हा का नाही बोलत आहे. तर ते मला म्हटले की त्याचा या जगातल्या एकाही माणसावर विश्वास नाही, आणि आमचाही नाही, आणि एकाही व्यवस्थेवर नाही, राजकीय व्यवस्थेवर नाही, पोलिसांच्या नाही, ज्युडिशियरीवर नाही, तुमच्या जर्नलिझमवर पण नाही. आणि तो काय तुमच्याशी बोलणार नाही, त्यांनी खोलीत कोंडून घेतल्यासारखं असतं, तर तुम्ही जा असं म्हणून ते हात जोडून उभे राहिले. तर मी तिथून बाहेर आलो, आणि त्यांच्या घरातून खाली येत असताना मी माझ्या मुलीला फोन लावला, आणि तिला म्हटलं की मी आत्ता तुझ्या वयाच्या एका मुलाला भेटलो, 19 वर्षाचा, आणि तो म्हणतो की माझा या जगातल्या कुठल्याच माणसावर विश्वास नाही, कुठल्याच व्यवस्थेबद्दल भरोसा नाही. तर हा जगेल कसा. कारण मला असं वाटतं की हे जगण्यासाठीचे 2 अत्यंत महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर तिने जनरल कॉन्टेक्स्ट काय असं विचारलं. मग मी सांगितल्यानंतर ती म्हटली की बाबा तू काय करू शकतो, तू थोडी ज्युडिशियल सिस्टीमबद्दल विश्वास निर्माण करू शकतो किंवा पॉलिटिकल सिस्टीमबद्दल विश्वास निर्माण करू शकतो, फार तर फार तुझ्या प्रोफेशनबद्दल तू विश्वास निर्माण करू शकतो. आणि तो माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवरचा ट्रिगरिंग पॉईंट होता ती स्टोरी म्हणजे पुढे इन्व्हेस्टिगेट करण्यात. कारण मी माझ्या फोटोग्राफरला म्हटलं सुद्धा, अमयला, रिक्षात आम्ही बसलो होतो, आणि मी त्याला म्हटलं की अगदी खरं सांगितलं मुलीनी, म्हणजे ज्या व्यवसायातून माझ्या मुलीचं पोट भरतो किंवा तिचं शिक्षण करतो, त्या व्यवसायावरती माझ्या मुलीचा किंवा माझ्या मुलीच्या पिढीचा जर विश्वास बसणार नसेल, तर मला काय हक्क आहे ही अपेक्षा करण्याचा की अनुजनी माझ्याशी बोलावं. ज्यांनी ऑलरेडी सत्य बोलण्याची किंवा सत्यवादी राहण्याची किंमत ज्या कुटुंबाने ऑलरेडी चुकवलेली आहे, तो माझ्याशी बोलेल अशी मी अपेक्षा करणंच गैर आहे. त्यामुळे मला नाही वाटत तो बोलेल, आणि तो विश्वास कमवावा लागेल. म्हणजे या पुस्तकात ते सुद्धा 2-3 वेळेला आहे की मी GMCत गेलो, तिथल्या त्या शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांकडून ज्या वेळेला मी मदत घेत होतो, त्यावेळेला मी त्यांनाही त्याही वेळेला मी त्या फोटोग्राफरला म्हटलं होतं की हा विश्वास कमवावा लागतो. अशी अपेक्षाच करणं चुकीचं आहे की मी त्यांच्याकडे गेलो आणि मी पत्रकार आहे म्हणून ते मला सगळं सांगतील, अजिबात नाही सांगणार. तर तो विश्वास कमवावा लागेल, आणि त्यासाठी जो काही वेळ इन्व्हेस्ट करायला लागेल, जे काही त्याच्यासाठी करायला लागेल, ते आपलं काम आहे. त्याच्याशिवाय ते काय आपल्याला मिळणार नाही. आणि मग ते 53-54 दिवस जे अनेक वेळेला नागपूरला जात होतो, ते त्यानंतर
सगळं घडत गेलं. तर अशा पद्धतीने ते सगळं होत होतं. वीकला मी ॲक्च्युली ही स्टोरी सबमिट केली होती 27 फेब्रुवारी 2017ला. म्हणजे ही स्टोरी छापून आल्यानंतर बरेच जण असं म्हणायला लागले की गुजरातमध्ये निवडणूक आहे म्हणून मुद्दाम आत्ता ही स्टोरी आणली वगैरे असं. तर ती ॲक्च्युअल मी वीकमध्ये पब्लिश केली, सबमिट केलेली होती 27 फेब्रुवारी 2017ला. त्यानंतर सुद्धा म्हणजे याच्यात तेही आहे की त्यानंतर सुद्धा काय काय घडलं. माझा पहिला जो फोटोग्राफर होता त्यांनी कसं सगळं डिलीट करून टाकलं हे. आणि मला म्हणजे तो एक जे म्हणतो ना की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टला काही गोष्टींची सतत तयारी ठेवायची असते की कोणत्याही क्षणी तुम्हाला अपयश येईल, कोणत्याही क्षणी तुम्ही फसवले जाल आणि त्या सगळ्या गोष्टीचा एक काहीतरी अल्टरनेट प्लॅन. तर त्याच ह्याच्यातून असं झालं अक्षरशः की तो टॉयलेटला गेला आणि मी त्याच्या कॅमेऱ्यातून कार्ड काढलं आणि माझ्या लॅपटॉपमध्ये कॉपी केलं, ज्यामुळे तो अनुराधा बियानींचा व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स हे त्यामध्ये माझ्याकडे राहिले. त्यामुळे ती स्टोरी जिवंत राहिली. आणि वीकमध्ये ज्या वेळेला होतो आणि वीकचा मी सतत फॉलोअप करत होतो. काही दिवस 6 महिने साधारण मी गुजरातमध्ये होतो ते रफिक कुरेशीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये. परत आल्यानंतर मी पुन्हा त्याचा फॉलोअप सुरू केला की कधी येणार. आणि मला हे माहिती होतं की आणि या 3 गोष्टींमुळे मी पर्सनली कमिट झालेलो होतो या स्टोरीशी. तर मला हे माहिती होतं की जोपर्यंत ते मॅगझिन लेखी स्वरूपामध्ये ती स्टोरी नाकारत नाही तोपर्यंत तो त्यांचा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे. आणि म्हणून मला ते लेखी नकार हवा होता आणि म्हणून मी रोज 2-2दा 3-3दा मेल पाठवायचो. शेवटी 6 नोव्हेंबरला त्यांनी मला कळवलं आणि लिटरली मी तो मेल आला आणि 3ऱ्या सेकंदाला मी त्या मेलला रिप्लाय म्हणून रेझिग्नेशन पाठवून दिलं. आधी रिझाईन पाठवलं, मग बायकोला फोन करून सांगितलं की असं असं झालं, मी आज रिझाईन केलंय. तिला कोणती स्टोरी करतोय माहीत नाही, काहीच तिला माहिती नव्हतं. तर ती मला एवढंच म्हटली की ओके तू विचार केलायस ना. म्हटलं हां केलेला आहे. हा इतका त्यावेळेला तो हे झालं होतं. आणि माझ्यासाठी दुसरा त्याच्यातला आणखीन एक भाग होता की या स्टोरीच्या निमित्ताने मी अमित शहांना, मोहित शहांना या संबंधित सगळ्या लोकांना प्रश्नावल्या पाठवल्या होत्या. बरं, व्हॉट्सॲपवर पाठवल्या होत्या, ईमेलवर पाठवल्या होत्या, रजिस्टर पोस्ट ईडीनी पाठवल्या होत्या. अशा 3-3, 4-4 प्रकारे प्रत्येकाला ते प्रश्न पाठवलेले होते. उत्तर येणार नाही हे अपेक्षित होतं, पण त्यांना हे माहिती होतं की याच्याकडे अशी स्टोरी आहे. आणि म्हणून मला बरेच जण असं म्हणत होते की ते करत असतानाही माझे ऑफिसमधले लोक म्हणायचे की मरशील, असं होईल तसं होईल. तर मला ते मरण्याची भीती नव्हती, मला अनॉनिमिटीमध्ये मरायचं नव्हतं. म्हणजे लोकांना कळणारच नाही की हा का मेला, असं व्हायला नको. तर त्यामुळे म्हणजे मगाशी सर म्हणत होते की हा एकटा सगळीकडे फिरत असतो. तर म्हणजे त्याचा नाही चिंता. आता गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आता कळेल तरी की का बरं गेला एवढं. तर हा एक भाग होता. त्यामुळे मी खूप त्यानंतर फ्रँटिकली प्रयत्न सुरू केले होते की इतर कोणत्या ठिकाणी हे करायचं. परंजोई बुवा ठाकूरचा जे माझे मित्रच आहेत त्यांनी हे ॲक्च्युली स्टोरी इंट्रोड्यूस केली, पिच केली म्हणजे कॅरेव्हॅनला. आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मला दिल्लीला बोलवलं. मग ते सगळं पहिल्यांदाच रिरायटिंग नंतर लिगल वेटिंग, तर अशा बऱ्याच गोष्टी, फॅक्ट चेकिंग तर इतकं आणि किंवा लिगल वेटिंग इतकं होतं की ॲलेजेडली असा शब्द वापरला तर ॲलेजेडलीच का बरं वापरला, याच्या जागी दुसरा शब्द वापरता येत नव्हता का, त्यामुळे पर्यायी शब्द कुठला जास्त येऊ शकतो. पण सुदैवाने ते सगळं व्यवस्थित झालं. इंदिरा जयसिंगांकडे लिगल वेटिंग केलं होतं. त्यांनी ते झाल्यानंतर मला विचारलं की तू लॉ शिकलायस का. तर मी त्यांना म्हटलं की नाही, मी लॉ नाही शिकलो, पण मी डिफेमेशन ॲक्ट मात्र कम्प्लिटली वाचलेला आहे. तर मग त्या म्हणे की नाही दिस स्टोरी इज फुल प्रूफ, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग ती स्टोरी, मग पुन्हा मी औरंगाबादला आलो त्या कुटुंबाचा आणखीन एक इंटरव्ह्यू करायला, वडिलांचा. आणि मला आठवत म्हणजे त्या दिवशी त्यांचा इंटरव्ह्यू केल्यानंतर आम्ही खालती आलो. मानस, जयंत पगार, किरण हे सगळे माझ्यासोबत होते. आणि खाली त्यांचे वडील हरकिशनजी हे खालती आमच्या आधीच आले होते आणि ते माझ्या गाडीचा नंबर लिहून घेत होते. आणि मी त्यांना विचारलं की का बरं करताय. तर मला म्हणे, अरे मला माहीत हवं की तू कुठल्या गाडीने आला होतास, कुठल्या गाडीने चाललायस, कारण काही झालं तुला वाटेत तर कमीत कमी मला माहिती असेल की तू होता का नाही त्या गाडीत, एवढं तरी मला माहिती असेल. तर मी त्यांना म्हटलं नाही मला काय होणार नाही. तर मला म्हणे की नाही तू ब्रिजसारखा दिसतोस, यम तुलाही नेईल असं तो मला म्हटलं. तर म्हटलं नाही असं तर काही होणार नाही, कदाचित मी यमाला घेऊन जाईन, पण स्टोरी छापून येईपर्यंत
निदान स्टोरी छापून येईपर्यंत मला काही होणार नाही, म्हटलं तुम्ही नका काळजी करू. आणि मग पण असे खूप प्रसंग झाले होते. म्हणजे त्यांच्या बहिणीशी ज्यावेळेला मी बोलायला गेलो पहिल्यांदा, त्याही वेळेला असंच झालं होतं की त्यांनी सुरुवातीलाच सांगून टाकलं की मी नाही बोलणार, ते कॅमेरा तुम्ही काय बाहेर काढू नका आणि मला नाही बोलायचं. तर मी म्हटलं की ठीक आहे, नका बोलू त्या घटनेबद्दल, पण ॲटलिस्ट गप्पा तर मारा, तुमच्या आठवणी सांगा. मग म्हणे काय सांगू, तर म्हणजे तुमचं बालपण कसं होतं, शाळेत कसं शिक्षण झालं, कॉलेजमध्ये ते कुठे शिकायला गेले, तुम्ही मेडिसिनला गेल्यात, ते मात्र लॉला गेले, असं म्हणजे असा चॉईसमध्ये काय फरक होता वगैरे असं. मग ते सांगायला लागलं की लहानपणी आम्ही खेळायचो गावामध्ये, आम्ही 5 बहिणी, तो एकटाच भाऊ. मग आम्ही खेळायला बाहेर गेल्यानंतर गावची मुलं कधी कधी त्याला त्रास द्यायची, त्याला फसवायची खेळताना, मग मी कायम त्याच्यासाठी भांडायचं आहे. आणि मग पुढे सांगत गेल्या शिक्षणाचं कसं झालं वगैरे, तोचा स्वभाव कसा होता, स्पोर्ट्सची कशी आवड होती वगैरे वगैरे सगळं सांगत गेल्या. एक तासाभराने मग मी त्यांना म्हटलं की तुमची शेवटची भेट कधी झाली होती. तर त्यामुळे दिवाळीत आम्ही सगळेजण एकत्र गातेगावला भेटलो होतो. आणि त्यावेळेला तो पहिल्यांदा मला म्हणाला की मला तुझ्याशी बोलायचं आहे, बाहेर चल. आणि मला बाहेर घेऊन गेला आणि मला म्हटलं की मी अशा केसचं काम पाहतोय आणि माझ्यावर खूप दबाव येतोय, 100 कोटी रुपयाची ऑफर पण आलेली आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी मला त्यावेळेला सांगितल्या. तर मी त्यांना म्हटलं की ते तुम्हाला का बरं बोलले. तर म्हटलं नाही, म्हणजे तुम्ही 5 बहिणी, तुमचे पती, तुम्ही सगळेच जण तिथं होतात, त्या बाकी सगळ्यांना सोडून ते तुम्हाला एकट्याला बाहेर जाऊन का बोलले. तर म्हणजे मला नाही माहिती. तर म्हटलं यासाठी ते तुम्हाला बोलले का की ही बहीण माझ्यासाठी भांडायची, माझ्या बाजूने उभी राहायची, म्हणून ते आत्ता तुम्हाला बोलले का की कदाचित त्यांना असं वाटलं असेल की काही झालं तर हीच बहीण माझ्यासाठी उभी राहील. आणि मग त्या खूप ढसाढसा रडायला लागल्या. आणि मग रडता रडत्या म्हटल्या की नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, ब्रिज माझी वाट पाहत असेल, मी बोलते कधी याची, काढा कॅमेरा, बोलते मी म्हणे. आणि मग 2.5 तास त्यानंतर त्या मला कॅमेरावरती ऑन रेकॉर्ड ते सगळं ते माझ्याशी बोलत होत्या. तर असे खूप प्रसंग आहेत म्हणजे जे कदाचित भविष्यातल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टला सुद्धा उपयोगी पडतील. आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम मला स्वतःला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे, कारण शेवटी एखादी बातमी छापून येऊ नये असं ज्यांना वाटतं तीच खरी बातमी असते. तर त्यामुळे ती शोधणं हे महत्त्वाचं काम आहे. तर ते व्हायला हवं, ते जास्तीत जास्त संस्थांमध्ये प्रसारमाध्यमातल्या हे रुजायला हवं. मी सुदैवाने ज्यावेळेला CNN IBNला पहिल्यांदा जॉईन झालो त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन एडिटर होता आणि त्यांनी ग्रूमिंग करणं, नर्चर करणं हे खूप बारकाईनं बघितलं होतं. तर हे व्हायला हवं. आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम शिकवलं जायला पाहिजे, जे परदेशात होतं. आणि मला तर 3 वर्ष सलग ते शिकवण्यासाठी बोलवत होते अमेरिकेला, 18, 19, 20 3 वर्ष. पण हे भारतात व्हायला हवं, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यातून बऱ्याच गोष्टी लोकांसमोर येऊ शकतात. आता नवीन चीफ जस्टिसचा पण रामण्णांचा उल्लेख झाला आणि त्या दिवशी मी खरोखर पूर्णपणे याचा जो प्रोलॉग आहे हा पूर्ण वेगळा लिहिलेला होता खरा, पण रामण्णांचं ते भाषण वाचलं आणि मी तो पूर्ण प्रोलॉग बदलला की रागारागातच अक्षरशः तो अख्खा प्रोलॉग लिहिला होता की मग तुम्ही काय समजताय की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम संपलं आणि मग ज्या बातम्या आल्या त्याची तुम्ही काय दखल घेतली आत्तापर्यंत. मग माझी सोडून इतर अशा अनेक बातम्या कितीतरी होत्या ज्यांची दखल घ्यायला पाहिजे होती सर्वोच्च न्यायालयाने. त्या नरसिंहानंदांनी घेतलेल्या अधर्म संसदेची दखल सुमोठो खरं सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला पाहिजे होती, पण अशा कुठल्याच गोष्टीची दखल घेतली नाही. आणि मग मात्र भाषणांमध्ये बोलत राहायचं. तर त्यातून तो मी खरं तर प्रोलॉग लिहिला. आणि आता नवीन चीफ जस्टिस उदय ललित होणार आहेत, त्याच्यामुळे उदय ललितांबद्दल सुद्धा या पुस्तकात आहेच आहे की न्यायमूर्ती लोयांचा खून झाल्यानंतर त्याच रवी भवनमध्ये अमित शहा, शरद बोबडे, उदय ललित, संजय सिंग आणि सांबरे जे त्या सोहराबुद्दीन एन्काउंटरचे जज होते केसचे, हे सगळे एकत्र 4 दिवस रवी भवनमध्ये इनकॉग्निटो व्हिजिटमध्ये राहत होते. त्याचं रेकॉर्डही या पुस्तकात छापलेलं आहे. आता असा माणूस उद्या चीफ जस्टिस झाल्यानंतर काय न्याय, म्हणजे पुन्हा हेच म्हणायचं ना, गर्दीत गार्द्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्याविना मढ्याला आता उपाय नाही. आणि असं जर होणार असतं तर मग शेवटी आपल्याला सर्वांना आठवतं 12 जानेवारी 2018ला सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि असं म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हे सगळे प्रॉब्लेम आहेत, म्हणून आता आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो.
म्हणजे हा भाग वेगळा की जनतेच्या न्यायालयात येऊन त्यांनी त्यांची समस्या काय आहे हे सांगितली. त्यानंतर सोमवारी दीपक मिश्रांनी त्यांना भेटीला बोलवलं, पण त्या समस्यांचं समाधान कसं झालं हे मात्र आम्हाला सांगितलंच नाही कोणाला. म्हणजे ते जनतेचं न्यायालय अजूनही वाटच पाहत आहे की त्या समाधान कुठं झालं हे तरी आम्हाला सांगा, कोणत्या गोष्टीमुळे समाधान झालं, तर हे काही कोणाला सांगितलं नाही. तर आता त्या 4 न्यायाधीशांनी आपल्या अख्ख्या भारताला 12 जानेवारी 2018ला हे सांगितलेलं आहे की जनतेचं न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं, आणि असं जर असेल तर या जनतेच्या न्यायालयाने आता ॲसर्ट होण्याची गरज आहे. याच्यात पुस्तक विक्री हा एकमेव हेतू अजिबातच नाही. याच्यातून पुन्हा आपणच हे जागं व्हायचं आहे की ही थाप सत्याची बाजू धरणाऱ्या, 100 कोटीची लाच नाकारणाऱ्या एका न्यायाधीशाच्या दारावरती संकटाची, मृत्यूची थाप वाजली. त्याच वेळेला मी दार उघडलं असतं आणि बाहेर आलो असतो की कोण आहे तिथं आलेलं, तर कदाचित उद्या माझ्या दारावर थाप वाजणार नाही. पण आता त्यावेळेला मी नाही बाहेर पडलो, म्हणून उद्या माझ्याही दारावर, आपल्या सर्वांच्या दारावरती ती मृत्यूची थाप वाजू शकते. म्हणजे पुण्यात आधीच्या डॉक्टरांनी घेतलेल्या कार्यक्रमात जेव्हा म्हटलं होतं की मला खूप जणांनी विचारलं होतं की ही सावली कोणाची, तर मी असं म्हटलं होतं ही यमाची. त्याच्यावर डॉक्टरांनी असं म्हटलं होतं की बऱ्याच जणांना यम हा अमित शहासारखा वाटतो. तर हे जर असं असेल तर आपल्याला आणि हे कोण बदलणार आहे? कोणीही. म्हणजे मला जर असं वाटत असेल की मला जसं धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, निर्भय वातावरण माझ्या बालपणाच्या काळात मिळालं तसंच वातावरण माझ्या मुलीला मिळावं असं जर मला वाटत असेल तर ती रास्त अपेक्षा आहे. पण ते वातावरण कोण आणून देणार आहे? त्या 33 कोटीपैकी कोणी खाली येणार आहे का ते आणून द्यायला? कोणी येणार नाही आहे. हे आपल्यालाच वातावरण निर्माण करावं लागणार आहे. आणि मग हे आपल्यालाच वातावरण निर्माण करायचं असेल तर मग त्या निर्भयतेच्या दिशेने आपण ते पाऊल टाकलं पाहिजे. मला म्हणजे शेवटी एकच पुन्हा तो प्रसंग सांगतो की गांधी यात्रा ज्या वेळेला मी करत होतो, मग तो एक प्रसंग मरेपर्यंत माझ्या लक्षात राहील त्या ट्रेनच्या प्रवासातला, की मुघलसराय स्टेशनवरती सकाळी 6:45 वाजता ज्या वेळेला ट्रेन थांबली, 10-12 मुलं ट्रेनमध्ये चढले आणि मी असं जमिनीवरती तिरकाहून फोटो काढायला लागलो, तर ते आले माझ्याकडे वरती लटकत लटकत. आणि मग कशासाठी फिरतोय, का कुठली बातमी करणार आहेस वगैरे वगैरे आमचा संवाद झाला. मग ते माझ्याशी गांधीजींना, गांधी नेहरू, गांधी पटेल, गांधी सावरकर सगळे बोलायला लागले. आणि सगळे बोलायला लागल्यानंतर ते बोलत असताना मध्येच त्यांच्यातला एक मिथुन सिंग नावाचा मुलगा मला म्हटला की बाबूजी गांधीजी मरे नाही आहे, गांधीजी जिंदा आहे. आणि ही गोष्ट सप्टेंबर-ऑक्टोबर 2014ची, म्हणजे मे 2014ला मोदींचं सरकार आलेलं होतं आणि सप्टेंबरमध्ये तो मुलगा मला म्हणत होता, फर्स्ट इयरमधला, की गांधीजी मरे नहीं है, गांधीजी जिंदा है. तो मैं त्याला म्हटलं आप क्यों ऐसा सोचते हो? तो मैंने देखिए गांधी जी के हत्यारे के प्रशंसक तो पहले भी थे, अब तो वो प्रशंसक सत्ता में आ गए हैं और आप सत्ता में आने के बाद उनका मंदिर बनाने की बात करते हैं, लेकिन फिर भी इन 65 सालों में उनमें से किसी की भी हिम्मत नहीं हुई कि अपने बच्चे का नाम नथुराम रखे. और जब तक ये शर्म और हया जिंदा है तब तक गांधी जिंदा है. जिस दिन बेशर्म होकर अपने बच्चे का नाम नथुराम रखेंगे तब हम शायद कहेंगे कि शायद इस घर में गांधी जी की हत्या हो गई. आणि हा इतका पॉवरफुल थॉट तो एक इतका सामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला मुलगा मला सांगत होता, ज्याला कुठलीही टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस नव्हता, त्याच्याकडे स्मार्टफोन नव्हता, त्याच्याकडे वायफाय नव्हतं, तो सकाळी कॉलेजला जायचा आणि दुपारी गवंडी काम करायचा. तो मुलगा हा मला पॉवरफुल थॉट सांगत होता. काटा आला होता अंगावर. आणि त्या दिवशी हे ठरवलं की आपल्याकडे जे काही असेल, मग तो वेळ असेल, इन्फॉर्मेशन असेल, काही जे काही आहे ते जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते या मुलांमध्ये करायचं. हेच पुन्हा हे बदलू शकतील. हा पुन्हा काळ हीच मुलं बदलू शकतील. आणि म्हणून मी सतत हेच म्हणत राहतो की हे विद्यार्थीच डेफिनेटली या देशात पुन्हा एकदा हा बदल घडवून आणू शकतात. या निमित्ताने शेवटी ही प्रयत्न प्रत्येकानेच करायचे आहेत आणि प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत. माझा हा पहिला प्रयत्न केला, हा शेवटचा नाही, हा माझा पहिला प्रयत्न आहे त्या दिशेने हे करण्याचा. अजून खूप काही लिहायचं आहे, खूप काही लोकांसमोर आणायचं आहे. शेवटी ती सत्याला जी आपण म्हणतो वाचा फोडायची, ती फोडणं भाग आहे. आणि शेवटी एक मला कायम खूप आवडणारी कविता आहे, माना कि इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया,
माना कि इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग इसे लगा रहे थे, खामोश रहे तुम। माना कि इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे, चुपचाप रहे तुम। अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है, तब क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? तर कदाचित ती सत्याची कुऱ्हाड आपल्याला उचलण्याची वेळ आली आहे आणि ती सर्व जणांनी मिळून जर उचलली तर तितक्या लवकर हा जो सगळा द्वेषमूलक कारभार चालला आहे हा थांबू शकेल. कारण शेवटी सत्य टाईमलेस आहे आणि हेट्रेट हॅज अन एक्सपायरी डेट. थँक्यू. धन्यवाद.